प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज हमारा कितवा संडे है? कितवा? यीशु जी उठने के बाद से एक कितवा संडे है? चौथा। पहले संडे क्या हुआ था? आणि पहिल्या रविवारी काय झालेलं? यीशु जी उठा। यीशु जी उठा और उसने अपने रविवार के दिन में अपने शिष्यों को दर्शन दिया। पहला दर्शन उसने अपने शिष्यों को दिया जिस दिन थोमा नहीं था। आणि प्रभू येशू जिवंत झाल्यानंतर त्यांनी त्या शिष्यांना दर्शन दिलं आणि पहिलं दर्शन शिष्यांना दिलं, त्याच्यानंतर दर्शन दिलं ज्यावेळेस थोमा नव्हता। तो उस पहले रविवार को थॉमस नहीं था आणि पहिल्या रविवारी थोमा जिस नव्हता। दिन पुनरुत्थान हुआ यीशु का। आणि ज्या दिवशी प्रभू येशूचं पुनरुत्थान वो झालं, शाम को उसी दिन जब शाम के समय पर उसने क्या किया? अपने शिष्यों को दर्शन दिया। 20 अध्याय, जॉन चैप्टर 20 अध्याय में पढ़ सकते। उन्हें शांति दिया और उनको ऊपर पवित्र आत्मा फूका। आणि योहान अध्याय 20 मध्ये तुम्ही वाचू शकता की प्रभूने त्यांना दर्शन दिले, शिष्यांना त्यांना शांती दिली, त्यांच्यावरती पवित्र आत्मा फुंकवला। पवित्र आत्मा क्यों दिया? पवित्र आत्मा का दिला? मदद के लिए, साथ में हमें भी जिलाने के लिए, क्योंकि जिलाने का काम कौन करता है? पवित्र आत्मा। आणि आपल्याला जिवंत करण्याचं काम कोण करतं? पवित्र आत्मा। यीशु को किसने जिलाया? प्रभू येशूला कोणी जिवंत पवित्र केलं? आत्मा। पवित्र आत्मा। आपको और मुझको कौन जिलाएगा? तुम्हाला कोण जिवंत करेल? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा। हालेलुया। तो इसीलिए पवित्र आत्मा दिया और कहा जिसके तुम पाप क्षमा करो, क्षमा किए जाएंगे, जिसको रखोगे रखे जाएंगे। आणि ते प्रभूने त्यांना पवित्र आत्मा दिला आणि म्हटलं की ज्यांचे तुम्ही पाप क्षमा कराल ते क्षमा केले जातील, त्यांची पाप तुम्ही ठेवा ते ठेवले तो जातील। प्रेरिताइयों को ये अधिकार है। आणि प्रेषितांनाच हा अधिकार आहे। प्रेरित यानी कौन? प्रेषित म्हणजे जो कोण? कलीसिया स्थापित करते हैं। जे मंडळी स्थापित करतात। इसलिए अगर वो किसी से नाराज है, किसी के ऊपर पाप रखकर बैठे हुए, गुस्सा कर बैठे, पाप क्षमा नहीं किए, उनके पाप क्षमा नहीं किए जाएंगे, स्वर्ग में भी उनके उन पापों का लेखा लिया जाएगा। आणि म्हणून ते जर कोणावर रागवलेले आहेत किंवा कोणाचे पाप त्यांनी क्षमा केलेले नाहीये, त्यामुळे त्यांचे पाप क्षमा केले जाणार नाही आणि स्वर्गातही त्या पापाचा हिशोब लेकिन घेतला। अगर उन्होंने माफ किया है, परंतु त्यांनी जर क्षमा केलेला आहे स्वर्ग में भी उनके पाप क्षमा किए जाएंगे, तर स्वर्गातही त्यांची पाप क्षमा उन केले पापों जातील। का लेखा नहीं लिया त्या जाएगा। पापांचा हिशोब नाही घेतला इतना जाणार। खास प्रेरिताइयों को ये अथॉरिटी क्यों? आणि एवढा विशेष अधिकार प्रेषितांनाच का? क्योंकि वो सब कुछ छोड़कर कलीसिया स्थापित करने के लिए, प्रभु की कलीसिया स्थापित करने के लिए निकलते हैं, बहुत कुछ सैक्रिफाइस करते हैं, छोड़ना पड़ता है उन्हें बहुत कुछ। इसीलिए उन्हें ये स्पेशल ऑफरिंग होता है, स्पेशल गिफ्ट, स्पेशल अथॉरिटी होता है। आणि म्हणून ते आपलं सर्वस्व सोडून प्रभूच्या मंडळी स्थापित करण्यासाठी प्रभूच्या मागे येतात। खूप साऱ्या गोष्टीचा त्यांनी त्याग केलेला असतो, दुःख उचललेलं असतं आणि म्हणून त्यांना हे विशेष दान देवाने दिलेलं और आहे। इसलिए प्रेरिताई यानी जो प्रेरित होते हैं वो जो बोलते हैं वही होता है। आणि म्हणून प्रेषित जे काही बोलतात त्याच गोष्टी होतात। तो इसलिए प्रेरिताइयों को ये अधिकार उस दिन कौन से दिन में दिया? पहले ही रविवार में, पुनरुत्थान के रविवार में। आणि म्हणून प्रेषितांना हा अधिकार प्रभू येशूने दिला आणि कधी दिला? तर पुनरुत्थानाच्या पहिल्याच रविवारी। तो हम रविवार का महत्व देख रहे हैं। तर आपण इथं रविवारचं महत्व बघतोय। यीशु जिलाए जाने के बाद 40 दिन तक दिखाई दिया, आणि प्रभू येशू जिवंत झाल्याच्या नंतर 40 दिवस तो दिसला, है ना? तो 40 दिन में वो क्या किया? तर 40 दिवसांमध्ये त्यांनी काय केलं? ये मेरा प्रश्न है। हा माझा प्रश्न होता तो प्रभु ने मुझे उत्तर दिया। आणि ते प्रभूने मला उत्तर दिलं। अभी मैं आपको बता रही, प्रभु बोला इनको भी दे, इन लोगों को नहीं भी होगा प्रश्न तो भी तूने सीखा। आणि प्रभू म्हटला की तू यांना पण उत्तर दे, भलेही त्यांना प्रश्न नसेल तरी त्यांना शिकव। इसलिए सीखा यासाठी शिकव कि ताकि वो रविवार को महत्व दे सके। ना, कारण की त्यांनी रविवार या दिवसाला महत्व द्यावं। तो इसीलिए प्रियो, हम प्रभु पुनरुत्थान के दिन से हमें 40 दिन में क्या क्या हुआ वो बता रहा है। आणि म्हणून प्रभू येशू आपल्या पुनरुत्थानाच्या दिवसापासून 40 दिवसांमध्ये काय काय झालं हे सांगतो। तो पहला रविवार जी जिलाए गए, दूसरे रविवार को दुसऱ्या रविवारी हाँ किसको दर्शन दिया? थोमा को। आणि तुम्हाला दर्शन दिलं। खास रविवार के दिन में ही, यानी 6 दिन गैप था, 6 दिन के बाद यानी 7वें दिन यीशु मसीह ने क्या किया? किसको दर्शन दिया? थॉमस को। 12 शिष्य प्रेरिताई, वहाँ जितने लोग थे, 12 तो नहीं, यहूदा तो छूट गया, तो बाकी जितने 11 प्रेरित थे उन सभी और बाकी के जितने थोड़े अंदर थे उन सबको दर्शन दिया। आणि मग 11 प्रेषितांना अजून इतर लोक जेवढे होते त्या सगळ्यांना त्याने दर्शन दिलं और उन्हें थॉमस को खास, थॉमस के लिए वो खास लाया और कहा कि तू विश्वासी बन, अविश्वासी नहीं। आणि थोमासाठी तो विशेष करून आला आणि त्याला म्हटलं की विश्वासी बन, अविश्वासी राहू नकोस। इसलिए प्रभु हमें हर रविवार को यहाँ आकर हमारे अंदर से अविश्वास निकालता है और हमें विश्वासी बनाता है। आणि मग प्रत्येक रविवारी प्रभू येशू आपण इथं आल्यामुळे आपल्यामध्ये अविश्वास काढतो आणि आपल्याला विश्वासी जन बनवतो। तो इसीलिए रविवार को आना है।
आणि म्हणूनच रविवारी यायचं आहे हमारे अंदर के सारे जो डाउट्स होते हैं वो निकल जाते हैं आणि आपल्यामध्ये जे काही संशय असतात ते सगळे निघून और जातात हमें फेथफुली एकदम विश्वासी बना देता है आणि आपल्याला एकदम विश्वासी बनवतात. तो जो लोग देखो रविवार को नहीं आते, जे लोक रविवारी येत नाही कभी कभार वाले लोग हैं, कधी कधी येतात, ऐसे लोगों का फेथ कमजोर होता है, अशा लोकांचा विश्वास कमजोर असतो. तो थोड़े संसार के भी होते हैं ते थोडे जैविक पण असतात और यहाँ दोनों बाजू में रहते हैं. आणि दोन्ही साईडला असतात. उन्हें अपना जान इतना वैल्यूबल नहीं लगता, आणि त्यांना आपला प्राण एवढा किमतीने वाटत हमें हमारे प्राण बहुत वैल्यूबल लगता है. आणि आपल्याला आपला प्राण खूप किमती वाटतो. मैं तो मेरा प्राण को बहुत वैल्यूबल सोचती हूँ. और जब से मुझे वो प्रभु ने बोला ना, आपने अनमोल मोती को सूरों के सामने मत डालो, तो जो मैं सोचा वाह वाह तुम बहुत अनमोल है, सूरों के सामने क्यों जाने. आणि ज्यावेळेस देवाने मला वचन शिकवलेलं आहे की बहुमूल्य मोती डुकरांच्या समोर टाकू नका, मी तर खूप किमती आहे पण डुकरांच्या समोर हम नाही प्रभु टाकायचं. के लिए अनमोल है. आपण प्रभूसाठी खूप किमती हम आहोत. अपने आप को क्यों कचरा समझे, मग आपण स्वतःला कचरा का समजायचा कि जलाने को जाए आग में न. आणि आगीत जाऊन जळायला. प्रभु हमको अनमोल समझता है, तो हम भी अपने आप को अनमोल समझे आणि प्रभू आपल्याला बहुमूल्य समजतो, तर आपण स्वतःला और बहुमूल्य अपने समजा आप को वैसे ही रिच रखे आणि स्वतःला तसे प्रभु श्रीमंत से ठेवावे कनेक्टेड रहे. आणि प्रभूशी नेहमी जुडलेले असावे. तो इसीलिए प्रियो सेकेंड संडे को हमने देखा था, दूसरा रविवार पुनरुत्थान के सेकेंड संडे में प्रभु चाहता है हम क्या हो, विश्वासी हो. आणि पुनरुत्थानाच्या दुसऱ्या रविवारी प्रभूची इच्छा आहे की आपण विश्वासी बनावे. तिसरं अभी आप मत बताओ, इधर बताओ. गए हफ्ते का गेल्या आठवड्याचं वचन मछली पकड़ने के लिए गया था, है ना. कहाँ मछली पकड़ने के लिए बोला, जहाँ वो पहले डाल चुके थे, एक भी मछली उन्हें नहीं मिली थी, वहीं पर मछली. यानी प्रभु चर्च में आने के बाद जिस भाग में आप कमजोर थे वहीं से प्रभु आपको उठाता है. आणि प्रभूमध्ये चर्चमध्ये आल्याच्या ज्या भागामध्ये तुम्ही कमजोर आहात त्या भागातून देव तुम्हाला उचलतो. हाँ, और आपके लिए साइन करता है, चिन्ह चमत्कार करता है. आणि तुमच्यासाठी चिन्ह चमत्कार करतो. फिर वहाँ हम देखते हैं प्रभु ने उनके लिए रोटी रखा था, आणि आपण बघतो की प्रभू त्यांच्यासाठी इथं मछली रखा था, मासे ठेवलेले उत्तम भोजन रखा था. आणि त्यांच्यासाठी उत्तम भोजन ठेवलेले. इसलिए प्रभु ने चर्च में हमें भी उत्तम भोजन रखा, प्रभु भोजन. आणि म्हणून प्रभूने मंडळीमध्ये पण आपल्यासाठी उत्तम भोजन ठेवलेलं आहे. ते लेकिन ये म्हणजे रखने के बाद प्रभु हमें देता है, लेकिन प्रभु चाहता है हम भी क्या करें, मछली पकड़े. उन्होंने कितनी पकड़ी थी, कितनी पकड़ी थी, 153. कितना, 153 मछली पकड़ी थी. प्रभु चाहता है आप भी प्रभु के लिए नई नई आत्माओं को लाए. आणि शिष्यांनी 153 मासे पकडलेले होते. तर प्रभूची इच्छा आहे की तुम्ही पण प्रभूसाठी नवीन नवीन आत्मे प्रभु घेऊन कहता या. है उसके पास बहुत कुछ है, आणि त्याच्याकडे खूप काही आहे वो चाहता है आप उसके लिए मछली लाए. आणि त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यासाठी मासे आणावे. आप जाओ मग तुम्ही जा नदी में, नदीमध्ये जा उधर डालो आणि गळ टाका. और वो मछली नहीं चाहिए, आणि ते मासे प्रभूला नको आहेत. फिर कौन मछली चाहिए, कोणचे मासे पाहिजे, मनुष्य. आणि मनुष्य कौन चाहिए, मनुष्य. मनुष्य. तो इसलिए आत्माओं को पकड़ो. म्हणून आत्म्यांना पकडा. आत्माओं को पकड़ने के लिए कभी कभी कुछ सैक्रिफाइस करना पड़ता है, आणि आत्म्यांना पकडण्यासाठी कधी कधी काही गोष्टी त्यागाव्या समय देना लागतात. पड़ता है, वेळ द्यावा दुख लागतो, उठाना पड़ता है. दुःख उचलावं तो लागतं. इसलिए आत्माओं को जीतने के लिए आप भी सैक्रिफाइस करो, सहन शक्ति, धीर और समय, इसका सदुपयोग करो. आणि म्हणून तसं तुम्ही पण मासे पकडण्यासाठी सहनशक्ती तुमच्यामध्ये धीर असणं गरजेचं आहे आणि वेळ देणं आणि वेळेचा सदुपयोग करणं फार गरजेचं और आहे. ये भी संडे का दिन ही था. आणि हा पण रविवारचा दिवस प्रभु ने होता. तीसरे रविवार को भी दर्शन दिया. तर प्रभूने तिसऱ्या रविवारी पण दर्शन दिलं. आज हम चौथा रविवार देखेंगे, तर आज आपण चौथा रविवार बघू. लेकिन चौथे रविवार में जाने से पहले तीसरे रविवार का जो थोड़ा सा बाकी रहेगा वो थोड़ा बता के फिर चौथे रविवार में जाएंगे. आणि चौथ्या रविवारी जायच्या अगोदर तिसऱ्या रविवारचं थोडंसं बाकी राहिलेलं आहे ते आपण बघू. हाँ, तो यूहन्ना अध्याय 21, जॉन चैप्टर 21, आपण काढू योहान अध्याय 21 और उसका 15 से हम 30 तक पढ़ेंगे. आणि त्याचं 15 ते 23 पर्यंत आपण वाचू. जॉन चैप्टर 21, योहान अध्याय 21 उसका 15 से 23. त्याचं 15 पासून 23 पर्यंत. 15 से 19 तक हम देखते हैं कि पहला वचन हम पढ़ेंगे. 15 निकाला सबने, ओके, सब साथ में पढ़ेंगे. 15 वचन, सगळेजण सोबत वाचू. 1 2 3. आमीन. तो हम देखते हैं कि यीशु मसीह ने जो उनके लिए रोटी दी थी, आणि आपण बघतो की प्रभू येशूने त्यांच्यासाठी जी भाकर दिली मछली दी थी,
मासे दिलेले और ये तीसरा रविवार है। आणि हा तिसरा रविवार वो होता भोजन करने के बाद आणि ते जेवल्याच्या नंतर शिमोन के पास जाकर कहा, आणि तो शिमोन पेत्राकडे जाऊन म्हटला, सोचो उदाहरण ये शिमोन है। आता विचार करा ही शिमोन पेत्रा आहे. शिमोन को कहता है, तो शिमोनाला म्हणतो, शिमोन तू इन सबसे बढ़कर मुझे प्यार करता है। आणि तो शिमोनाला म्हणतोय सर्वांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रीती करतो काय? हा प्रभूजी, होय प्रभूजी मी आपलं प्रेम करतो. ठीक है, मैंने मेमनों को चलाना। फिर वापस उसे दूसरी बार पूछा, क्या पूछा? क्या यहुना के पुत्र शिमोन तू मुझसे प्रेम करता है? होय प्रभू मी आपलं प्रेम करतोय, आपल्याला ठाऊक आहे. हाँ, तो मेरी इस भेड़ों की रखवाली कर। फिर तीसरी बार वापस पूछा, शिमोन यहुना के पुत्र क्या तू इन सबसे ज्यादा मुझसे प्यार करता है? होय प्रभूजी मी करतो हे आपल्याला माहिती आहे. थोड़ा उदास हो गया, तभी फिर उदास हो गया ना वैसे। तो तू जान क्यों ये सब कहा? आणि का प्रभू असं सगळं म्हटलं? क्योंकि ऑलरेडी प्रियो हम देखते हैं कि उसने 3 बार यीशु मसीह का इनकार किया था। आणि पहिलेच पेत्राने 3 वेळा प्रभूचा नकार केलेला. इसलिए उसे वापस वो स्थान, जो स्थान से वो गिर गया था, वो स्थान उसे वापस दिया। आणि ज्या स्थानावरून पेत्र पडला होता ते स्थान प्रभू त्याला पुन्हा तो दिलं. तीसरा रविवार के दिन में प्रभु ने उन्हें दर्शन दिया और देकर कहा कि जो लोग उसके हैं, जो गिर गए, उन्हें प्रभु वापस उठाता है। तो रविवार के दिन में गिरे हुए को प्रभु उठाता है। इसलिए गिरे गए आप पाप में हो बोलकर आप संसार में मत खोना, मैं किसी लायक का नहीं, मैं किसी काम का नहीं बोलकर अपने आप को इधर उधर बिजी मत करना। सीधा चर्च में आना, रविवार के दिन में प्रभु आपको उठा के उठाता है। आणि पुनरुत्थानाच्या तिसऱ्या रविवारी प्रभू येशू जे पडलेले आहेत त्यांना पुन्हा उचलतो, त्यांचं स्थान त्यांना पुन्हा देतो. म्हणून तुम्ही जर पापात पडलेले आहात तर जगात संसारात जाऊ नका, परंतु प्रभूकडे या आणि प्रभू तुम्हाला पुन्हा उभं करेल. कि काय को जाने का मैं योग्य नहीं रहा। आणि तुम्हाला वाटतं की कशाला येते चर्चमध्ये, मी काय आता योग्य पतरस योग्य आहे? था क्या? पेत्र योग्य होता का? 3 बार नकार दिया था, शिष्यत्व छूट गया था उसका। आणि त्याने 3 वेळा नकाराने शिष्य असण्याचा उसका अधिकार शिष्यत्व त्यांनी- का प्रेरिताई का अधिकार टूट गया था। आणि त्याचा शिष्य असण्याचा आणि प्रेषित असण्याचा अधिकार तुटला लेकिन होता. प्रभु ने उसे फिर से खड़ा किया, परंतु प्रभू त्याला पुन्हा फिर उभं से वो केलं, स्थान दिया। पुन्हा ते स्थान दिलं. वही है प्रभु हमारा। आपको ऐसा लगता भी होगा ना कि मैं किसी काम का नहीं, मैं अयोग्य हूँ, मैं कोई भी लायक का नहीं रहा प्रभु के लिए, लेकिन प्रभु कहता है न बोलो, मेरे लिए तू योग्य है, तू आ जा, मैं तुझे खड़ा करता हूँ। तू जहाँ से गिरा वहीं पर मैं तुझे खड़ा करता हूँ। और प्रभु ने पतरस को फिर से खड़ा किया। वो रविवार का ही दिन था। आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठल्याही योग्य नाही, मी आता प्रभूच्या कुठल्या कामाच्या लायक राहिलो नाही, परंतु प्रभू म्हणतो जिथून तू पडला तिथूनच तू ये, माझ्याकडे ये आणि मी तुला पुन्हा उभं करत, असं त्याने पेत्राला और केलं. इसीलिए जैसे पतरस के बारे में पहले भविष्यवाणी की थी, क्या की थी आणि भविष्यवाणी? पेत्राबद्दल पहिले काय भविष्यवाणी केली होती? हाँ, तू 3 बार क्या करेगा मेरा? आप उसको 3 वेळा करशील. अंत बताया। क्या अंत बताया? कि 18 वचन से। आणि त्याला प्रभूने शेवट सांगितलं. काय शेवट सांगितलं? 18 वचनापासून, मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील हाथ फैला देगा आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला लिया नेईल. जाएगा। और सचमुच वो क्रूस पर ऐसे ही मर गया। उसकी मृत्यु प्रभु ने उसको बताई कि तू कैसे मरेगा और मेरी महिमा करेगा। मतलब तू जो 3 बार मुझे ठुकराया है ना, अपनी जान को बचाने के लिए, लेकिन एक ऐसा समय आएगा कि तू यही जान मेरे लिए देगा, वो भी कैसे? हाथ फैलाकर। आणि प्रभूने त्याला सांगितलं की तू कसा मरणार आहे, तू माझे गौरव करशील. जो प्राण वाचवण्यासाठी तू 3 वेळा माझा नकार केलास, परंतु तोच प्राण तू माझ्यासाठी देशील. आणि तुझं मरण कसं होईल तर हात पसरून. इनकार किया, लेकिन आगे तू मेरी महिमा करेगा। आणि आता तू माझा नकार केलास, पण तू पुढे जाऊन तू माझे गौरव जब आप करशील. पाप करते हो तब आप इनकार करते हो, लेकिन जब आप प्रभु के पास आते हो तब प्रभु आपको महिमा का पात्र बना देता है। इसीलिए तीसरा रविवार आपको यही बताता है कि प्रभु के पास आने का। ठुकराए हुए लोग, आपने जो प्रभु को दुखाया हुआ लोग, फिर भी प्रभु आपको महिमा का पात्र बनाने के योग्य है। आणि म्हणून तिसरा रविवार तुम्हाला सांगतो की भलेही तुम्ही ज्या ज्यावेळेस तुम्ही पाप करता त्यावेळेस तुम्ही प्रभूचा नकार करता, आणि एवढं असून सुद्धा जर तुम्ही प्रभूकडे येता त्यावेळेस प्रभू तुम्हाला महिमेचं पात्र करतो, जसं त्याने पेत्राला केलं. आपको समझ में आया? मतलब प्रभु का हमारा कभी उसके पास जाना है उसको मालूम है, आणि याचा अर्थ प्रभूला माहिती की आपण प्रभूकडे कधी जाणार आहोत, है ना? कैसे जाएंगे, कसे जाणार आहोत, हमारी मौत कैसी हो, हम पृथ्वी कैसे छोड़ के जाएंगे, आपली मृत्यू कशी होईल, आपण पृथ्वी कसं सोडून ये जाऊ, उसको मालूम है। हे सगळं त्याला माहिती आहे. इसमें कुछ छुपा नहीं है। त्याच्यापासून काही लपलेलं नाहीये. तो इसलिए इसे एक पॉइंट मैं ऐसा बताना चाहती हूँ कि मुझे प्रभु ने बताया त्याच्याद्वारे मी एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छिते कि प्रियो, हम जाने से पहले, हम पृथ्वी जाने से पहले प्रभु हमें बताएगा तू जाने वाला है, आणि आपण पृथ्वी फिर करेगा। ऐसा अचानक अरे असं कसं झालं,
आपण त्याच्याकडे जाणार आहोत आणि असं अचानक हे प्रभू तुम्हाला शॉक देणार नाही. घर की सब तैयारी कर ले, आणि घराची सगळी तयारी कर 8 दिन के बाद तू आने वाला है. आणि 8 दिवसानंतर तू येणार आहेस माझ्याकडे. ऐसा पहले ही प्रभु बताए. पहिलेच प्रभू सांगेल. ऐसा अचानक आपको प्रिपेयर हो जाओगे, माइंड आपका प्रिपेयर हो त्या जाएगा, दिवसामध्ये तुमचं मन तयार होईल. है ना. हिजकिय्याह को ऐसा ही कहा था ना. आणि हिजकियाला प्रभू असं लेकिन सांगितलं, हिजकिय्याह जाना नहीं चाहता. परंतु हिजकियाला जायचं नव्हतं म्हणून तो रडला. भिंतीकडे तोंड करून. तुझ्यासाठी मी जगलो. और यशायाह वापस अभी तक नीचे ही था, आणि यशायाह खालीच होता गेट के पास गया भी नहीं था. आणि त्याच्या फाटकाकडे गेला पण होता. बोला जा उसको मैं 15 साल आयु दे दी. आणि पुन्हा प्रभू म्हटलं की जा त्याला सांग मी 15 वर्ष आयुष्य वाढून मैं दिले. तो आपको यही बताती हूँ, प्रभु बुलाता है तो जाओ बाबा. आणि मी तर तुम्हाला हे सांगते, प्रभू ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेस जा प्रभूकडे. लेकिन जिनको जाना नहीं उनको प्रभु दे देता है आयु. आणि ज्यांना जायची इच्छा नसेल प्रभू त्यांना आयुष्य देतो. तो इसलिए ये बात हम यहाँ देखते हैं कि हमारा शुरुआत और हमारा अंत प्रभु को मालूम है. आणि या गोष्टी आपण इथं बघतो की आपली सुरुवात आणि आपला शेवट प्रभूला माहिती आहे. 20 से लेके 23 वचन तक हम यूहन्ना के बारे में देखते हैं. यूहन्ना कौन? आणि 20 ते 23 वचनापर्यंत आपण योहानाबद्दल बघतो. आणि हा योहान कोण आहे? कौन है? हाँ, उसका प्रिय शिष्य. आणि प्रभूचा प्रिय शिष्य आहे. और तुम्ही अभी सबको मालूम पड़ गया. अच्छा पतरस ऐसा जाने वाला है. आता सगळ्यांना माहिती पडलं की पेत्र असं जाणार आहे. अच्छा. फिर ये कैसा जाएगा? मग हा कसा जाईल? प्रिय शिष्य, प्रिय शिष्य योहान. सबको जिज्ञासा. आणि सगळ्यांना जिज्ञासा होती. ऐसा ही होता है ना, जब मालूम पड़ता है ये इतना बड़ी तारीख को जाने वाला है, ये ऐसा जाने वाला है, तो हम लोग को लगता है इसका क्या होगा, ये किससे जाएगा, ये किससे जाएगा. लेकिन प्रभु बोलता है तुम्हें दूसरों की लाइफ में इंटरफेरेंस करने की क्या जरूरत है. आणि प्रभू म्हणतो तुम्हाला दुसऱ्याच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करायची काय गरज आहे? है ना. ये बहुत बुरी आदत है. आणि ह्या खूप वाईट सवय आहेत आपल्या सर्वांच्या. यीशु ने उसे कहा मैं चाहूँ वो रहे आने तक, तुझे क्या, तू मेरे पीछे बोले. इस वचन में पढ़ सकते. आणि प्रभू म्हटला की मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असेल तर तुमचं काय, तुम्ही माझ्या मागे या. हाँ, तो प्रभु ने उसको आने के लिए बोला तू अपना देख ना, अपना रिश्ता देख, तेरा साथ तुझे क्या हो रहा है वो देख. दूसरों की लाइफ में इंटरफेरेंस भी करता है. आणि प्रभू त्याला म्हणतात तुझं नातं बघ, तुझ्या जीवनात काय होतं ते बघ, दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ का इसका करतो. मतलब ऐसा नहीं बोला था यहुना मरेगा नहीं. यहुना गया आगमन करके अच्छी एज, अच्छा बूढ़ा होकर हो गया. आणि याचा अर्थ हे नाही की योहान मरणार नव्हता, परंतु योहान गेला प्रभूकडे आणि चांगलं वय जगून तो मग लेकिन लोगों को ऐसा लगा कि यीशु आने तो वो जीने वाला है. अभी यीशु आने तो कितना बूढ़ा हो गया था ना, 2026. उसका एज कितना हो जाता. आणि त्याचं वय किती झालं असं 2026. हाँ, उसकी पहले भी उसका एज है ना. सही बात है, सही बात है. तो फिर वो कैसा होता आणि तो कसा असता मग. है ना. लेकिन प्रभु किसी पर बोझ बना के नहीं रखना चाहते, इसलिए उसको उसका एज हो गया ले लिया. आणि प्रभूची इच्छा नाही की कोणी कोणावरती ओझं बनवा, म्हणून प्रभू त्याच्या वयानुसार त्याला घेतला. प्रभु के प्रेरितों को वो कभी किसी पर बोझ नहीं करता आणि प्रभू त्याच्या प्रेषितांना कधी कोणावरती ओझं ठेवत नाही कि कोई उनको वो बोझ हो जाए. आणि त्याने कोणाला तरी ओझं पौलुस वाहून. भी ऐसा कहता है, मैंने किसी को भी बर्डन नहीं डाला, मेरा दुख या मेरी कुछ कमी घटी मैंने आपके ऊपर नहीं सौंपा. उसने खास ही कहा. आणि पौल विशेष करून म्हणतो की माझा भार मी कोणावरती टाकला नाही, माझ्या जीवनात कमी घटी होती तरी त्याचा भार सब टाकला प्रभु नाही. मेरा उपाय किया. आणि सगळ्या गोष्टीचा प्रभू ये या बात बाजूने माझ्यासाठी मैंने भी केली. अनुभव से देखा है, मेरी दाइयों को जो भी जरूरत है प्रभु से बराबर दे देता है. आणि या गोष्टी मी अनुभवाने बघितलेल्या आहे की प्रेषितांना ज्या गोष्टीची गरज आहे प्रभू त्यांना बरोबर देतो. तो प्रियो, इस तीसरे रविवार को हम ये भी बात देखते हैं कि प्रभु उठाता है उसके बच्चों को, जहाँ से गिरा वहीं पर उसे वापस वो स्थान देता है, मसीही कहलाता है और उसे वापस परमेश्वर का बेटा कहलाने का अधिकार देता है और उसे ताकत देता है कि वो आने तक, प्रभु के पास पहुंचने तक प्रभु की सेवा करे. आणि म्हणून तिसऱ्या पुनरुत्थानाच्या रविवारी आपण बघतो की प्रभू त्याच्या मुलांना उचलतो, जिथून ते पडले तिथून त्यांना उचलतो, त्यांना शक्ती देतो, त्यांना ताकद देतो आणि इथपर्यंत त्यांना ताकद देतो की त्यांनी प्रभू कडे जाईपर्यंत परमेश्वराचे गौरव करा. अभी हम चौथा रविवार देखेंगे, यानी आज का. आता आपण चौथा रविवार बघू, म्हणजे आजचा रविवार. निकालेंगे मैथ्यू चैप्टर 28 वर्स 16 to 20. आपण काढून मत्ती अध्याय 28 18-20 16 से 20 तक. त्याचं वचन 16 ते 20 पर्यंत. मैथ्यू मत्ती चैप्टर 28 अध्याय 18-20 16 से 20. त्याचं वचन 16 ते 20 पर्यंत. इस रविवार को, फोर्थ संडे को उत्तम मेंढपाळ रविवार म्हटलं जातं, यानी गुड शेफर्ड संडे. आणि या रविवाराला उत्तम मेंढपाळाचा रविवार म्हटलं जातं. गुड
गुड शेपर्ड संडे। और इस रविवार को ग्रेट कमीशन जो प्रभु ने दिया, महान आज्ञा उसके शिष्यों को दिया। आणि याच रविवारी प्रभू यीशूने महान आज्ञा शिष्यांना दिली। हाँ, इसीलिए ये रविवार बहुत ही इम्पोर्टेंट रविवार है। आणि म्हणून हा रविवार फार महत्त्वाचा आहे। मैंने आपको बताया कि 7 संडे, कितने संडे आणि 7 रविवार 40 डेज आने तक 7 संडेज हम देखने वाले थे। आणि 40 दिवस होईपर्यंत 7 संडे आपण और बघणार आहोत। संडे टू संडे ही यीशु मसीह ने उसके शिष्यों को दर्शन दिया। आणि रविवार ते रविवारी शिष्यांना प्रभू यीशूने दर्शन इसीलिए दिले। मसीह होने के नाते, आप भी यीशु के शिष्य होने के नाते संडे संडे चर्च आना है। आणि म्हणून ख्रिस्ती असल्याच्या नात्याने, प्रभू यीशूचे शिष्य असल्याच्या नात्याने तुम्ही पण रविवार टू रविवारी चर्चला यायचं आहे। निकाला मैथ्यू 28 उसका 16 से पढ़ेंगे। 11 चेले गलील में से उस पहाड़ पर गए जिसे यीशु ने बताया था। उन्होंने उसके दर्शन पाकर उसे प्रणाम किया। किसी किसी को संदेह हुआ। यीशु ने उनके पास आकर कहा, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है, इसलिए तुम जाओ, सब जातियों के लोगों को चेला बनाओ, उन्हें पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो, उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ। देखो, जगत के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ। येशूचे गलिलात प्रेषितांना दर्शन। इकडे 11 शिष्य गलिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला। तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हटला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे। तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या। जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यांना पाळाव्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। प्रभु पवित्र पिता, इस रविवार के दिन का जो वचन है प्रभु, ये वचन ध्यान से सुनने के लिए और जो सुनते हैं वही पालन करने के लिए तू मदद करना, अनुग्रह करना, शांति देना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना, सहायता करना। किसी को भी नींद आने नहीं देना। नींद की आत्मा को मैं डांटती हूँ, बांधती हूँ, उसके कार्यों को क्रूस पर डालकर नाश करती हूँ और उसे आज्ञा देती हूँ, यहाँ किसी के भी जीवन में कार्य नहीं करे। वैसे ही ये भी प्रभु आत्मिक बनने के लिए प्रार्थना करते हूँ। शारीरिक दशा से इन्हें आत्मिक दशा में होने के लिए विनती करते, ये आत्मिक दशा से शारीरिक दशा में नहीं जाए, उल्टी भी नहीं करे प्रभु। इसलिए यीशु नासरी के नाम से प्रभु अब इन सबको भी सचेत कर अपने विषय के जागरूक रहने के लिए और ध्यान से वचन सुनने के लिए सहायता करना। वचन आशीष लाता है, वचन जीवन लाता है, वचन परमेश्वर के करीब लेके जाता है। इसलिए वचन सुनने के लिए मदद करना। इन पर किसी पर भी कोई शैतानी हमला होने न देना, इनकी सुनी देना यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हम यहाँ देखते हैं इस रविवार को गुड शेपर्ड संडे कहते हैं। आणि आपण इथं बघतो की या रविवारला उत्तम मेंढपाळाचा रविवार ये म्हणतात। पहाड़ पर यीशु मसीह ने दर्शन दिया। आणि डोंगरावरती प्रभूने शिष्यांना दर्शन ये दिले। रविवार था हा रविवारचा और दिवस प्रभु की होता इच्छा थी कि गलील में जाए। आणि प्रभूची इच्छा होती की हे गलिलात जावे। गलील के एक पहाड़ पर प्रभु ने इन्हें दर्शन दिया। आणि गलिलातल्या एका डोंगरावरती प्रभूने यांना दर्शन दिलं। और यहाँ हम देखते हैं कि क्या हुआ। आणि इथं आपण बघतो की काय झालं। 16-17 में हम जैसे देखते हैं कि उन्होंने प्रणाम किया। आणि 16 आणि 17 वचनामध्ये आपण बघतो की त्यांनी प्रणाम केला। प्रणाम मतलब उपासना की। आणि नमन म्हणजे त्याची उपासना केली। किसी को डाउट हुआ, कोणाकोणाला संशय वाटला, लेकिन बाकी सभी लोगों ने क्या किया, वहाँ उस पर क्या किया, उसका प्रणाम किया, यानी उसकी उपासना की। आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी तिथे त्याला नमन केलं, म्हणजे त्याची उपासना केली। फोर्थ संडे को उसकी भेड़ उसे मिलने के लिए आती है। उसको ढूंढकर उस पहाड़ पर, जिस पहाड़ को उसने बताया था कि यहाँ मैं तुम्हें मिलूंगा, वहाँ वो खुद ढूंढकर आती है और वहाँ उसके सामने दंडवत करती है। तर 4थ्या रविवारी प्रभू आपल्याला शिकवतो की त्याची जी मेंढरं आहे ते त्याला शोधत त्या डोंगरावरती येतात, त्या ठिकाणी येतात जे प्रभूशी सांगून ठेवलेलं आहे, आणि ते त्याला नमन करतात। तो वैसे ही प्रियो, फोर्थ संडे हमें भी यही बताता है, जो प्रभु की भेड़ होती है ना, वो उसे बताया गया है कि उसकी कलीसिया वो कहाँ मिलेगा आपको। आणि प्रभूचे जे मेंढरं आहेत त्यांना माहिती असतं की प्रभूशी कुठे भेटत त्यांना। आपको बोला है कि मैं यहाँ संडे को मिला करूंगा, आपको कहाँ बताया गया है? तुम्हाला कुठं सांगितलं आहे की प्रभू म्हणतो मी तुम्हाला रविवारी इथं सियोन भेटेन। में, सियोन मंडईमध्ये, सियोन कलीसिया में, वांगनी में, सियोन में, सरकारी दवाखाने के बाजू में, यहाँ एक ऐसा पॉइंट आपको बताया गया है जहाँ वो आपको मिला करेगा। आणि वांगणीला सरकारी दवाखान्याच्या बाजूला असे तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे, एक ठिकाण सांगितलेलं आहे जिथं प्रभूशी तो तुम्हाला जैसे भेटेल। ये शिष्य, ये प्रेरित वहाँ गए जसे हे शिष्य आणि प्रेषित तिकडे गेले और वहाँ उन्होंने जाकर क्या किया, आणि तिथं जाऊन त्यांनी काय केलं, उपासना की। प्रभूची उपासना तो केली। वैसे ही फोर्थ संडे चरवाहे की उपासना को दर्शाता है। तसं 4था रविवार आणि मेंढपाळाच्या उपासनेला दर्शवतो। आप यहाँ आए, तुम्ही सर्व इथं आप आले, क्या किए, तुम्ही काय केलं, उपासना ना।
प्रभूची उपासना केली उन्होंने कहा परमेश्वर आत्मा है और वैसे आराधक को ढूंढता है जो आत्मा और सच्चाई से उसकी आराधना करता है। देव म्हटलं की देव आत्मा आहे, तो अशा आराधकांना शोधतो जो आत्माने खऱ्याने परमेश्वराची आराधना प्रभु करतो. चाहता है आप उपासना करें। तर प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याची आराधना करावी. इसलिए प्रियो चर्च में जल्दी आओ ताकि आपको उपासना मिले, स्तुति मिले। आणि म्हणून प्रिय मंडळीमध्ये लवकर येत जा, कारण की तुम्हाला देवाची स्तुती आणि आराधना भेटावी. इसलिए सुबह 10 बजे का टाइमिंग क्यों रखा है ताकि सुबह 10 बजे स्तुति आराधना हो। आणि सकाळी 10 वाजताचा वेळ का ठेवलेला आहे, कारण की 10 वाजल्यापासून स्तुती आराधना होते. आपको प्रभु के गीत आने चाहिए। तुम्हाला प्रभूचे गाणे आले पाहिजे. तो मैं आपको बताती हूँ क्यों आपको स्तुति आराधना यहाँ उपासना क्यों करना चाहिए। आणि तुम्हाला इथं उपासना म्हणजे स्तुती आराधना करणं का गरजेचं आहे. रेवलेशन चैप्टर 4 में लिखा है कि वहाँ स्वर्ग में जो मसीह लोग आराधना कर रहे हैं, स्तुति गा रहे हैं, वो लोग हैं। अगर हमें वहाँ उनमें शामिल होना है तो हमें यहाँ स्तुति आराधना करना है। आणि म्हणून प्रकटीकरणात 4 मध्ये दिलेलं आहे की जे लोक स्वर्गामध्ये देवाची आराधना करतात हे ते लोक आहेत ज्यांनी पृथ्वीवर देवाची आराधना केलेली आहे. तर म्हणून आपण त्या आराधनेमध्ये सामील होण्यासाठी पृथ्वीवर ती आराधना करणं तो गरजेचं आहे. रेवलेशन हमें बुलाहट देता है आराधना करने के लिए, स्तुति करने के लिए। तर प्रकटीकरण आपल्याला पाचारण करतं आपल्या देवाची स्तुती आराधना करण्यासाठी. ओनली चैप्टर 4 नहीं, चैप्टर 5, चैप्टर 6, आगे चैप्टर 6 नहीं लेकिन चैप्टर 7, 8 अगर आप आगे पढ़ते जाओगे तो वहाँ बड़ी भीड़ को प्रभु की उपासना करते हुए आपने देखा है। उसमें हमें शामिल होना है, उनमें हमें जाना है। तो अगर आप यहाँ नहीं करते तो वहाँ नहीं कर पाओगे। आणि म्हणून 4था अध्याय नाही परंतु 5वा अध्याय, त्याच्यानंतर पुढचे जेवढे अध्याय तुम्ही वाचा त्याच्यामध्ये परमेश्वराची उपासना दिलेली आहे आणि मोठी गर्दी परमेश्वराची उपासना करते. तर त्या गर्दीमध्ये आपल्याला जर समावेश व्हायचा आहे तर जे इथं आराधना करत नाही तर ते तिथे पण जाणार. अगर आप यहाँ स्तुति आराधना करने के लिए नहीं आते हो तो वहाँ आप नहीं जाओगे। आणि तुम्ही जर इथं स्तुती आराधना करायला येत नाही तर तुम्ही स्वर्गामध्ये स्तुती आराधना तो संडे में करायला देखे कि उसके शिष्य उसके सामने झुके, उसका प्रणाम करे, मतलब उसको दंडवत किया, उसकी उपासना किया। तो रविवार ये दिन हमें उपासना के लिए दिया है, हमें प्रभु के पास आकर उसकी उपासना करना ही है। आणि म्हणून 4था रविवारी आपण बघतो की त्याचे शिष्य त्याला भेटले, त्याला नमन केलं, त्याची उपासना केली. तर म्हणून रविवार हा दिवस आपल्याला देवाची उपासना ऐसा करायला यीशु दिलेला कौन आहे. है जिसकी हम उपासना करें? आणि मग प्रभू यीशु असा कोण आहे ज्याची आपण उपासना वो करायला. कहता है आगे के अध्याय में स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया। आणि पुढच्या वचनामध्ये प्रभू यीशु म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वीचा संपूर्ण अधिकार मला दिलेला आहे. 18वें वचन में 18व्या वचनामध्ये इसे स्वर्ग पृथ्वी का अधिकार दिया है, आणि त्याला स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार फिर से दिलेला आहे. परमेश्वर का स्थान दिया है। पुन्हा त्याला परमेश्वराचं स्थान और दिलेलं जो आहे. आगे वो आज्ञा दे रहा है, प्रेरितों को जो आज्ञा दिया है उस देने का हक उसको मिला है। आणि ही जी प्रेषितांना तो पुढे जाऊन आज्ञा देतो, ती आज्ञा देण्याचा अधिकार, त्याचा हक्क त्याला भेटलेला आहे. कैसे मिला? कसा भेटला? परमेश्वर की योजना को पूरा करके, आणि देवाची योजना पूर्ण करून, परमेश्वर को खुश करके, परमेश्वराला प्रसन्न परमेश्वर करून, को आनंदित करके। देवाला आनंदित करून. आपको समझा? तो उसके पास अथॉरिटी है, तर त्याच्याकडे अधिकार आहे. किसका? परमेश्वर होने का, आणि देव असल्याचा, स्वर्ग का, पृथ्वी का। स्वर्ग आणि पृथ्वी दोन्हीचा. तो उसके पास वो अथॉरिटी है। इसलिए हम ऐसे साधा व्यक्ति की जो क्रूस पर मर गया उसी की नहीं कर रहे। आप उसके पास स्वर्ग और पृथ्वी का अधिकार दिया हुआ ऐसा वो यीशु मसीह है, उसकी हम उपासना कर रहे हैं। आता आपण त्या साधारण येशूची आराधना नाही करत जो क्रूसावरती मेला, परंतु अशा येशूची आराधना करतो, उपासना करतो ज्याला स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार दिलेला इसलिए आहे. उसने कहा इसलिए आणि म्हणून तो म्हटला यासाठी तुम जाओ तुम्ही जा और सारे जातियों को चेला बनाओ। आणि संपूर्ण जगातल्या लोकांना माझे शिष्य बनवा. पहले सबसे पहला वो पूर्ति करने को कहता है, आणि सगळ्यात पहिले तो कार्य करायला सांगतो. आपको मसीह में काम करने को कहता है, गॉस्पेल देने के लिए, सुसमाचार देने के आणि तुम्हाला ख्रिस्तामध्ये काम करायला सांगतो, हे की तुम्ही सुवार्ता सांगतो. लिए। ये हम सबका काम है। हे आम्हा सगळ्यांचं काम आहे. प्रेरितों का तो काम है ही, प्रेषितांचं तर काम आहे, सारे शिष्यों का भी काम है। परंतु त्यासोबत सर्व शिष्यांचंही काम दूसरा आहे. काम बोला शिष्य बनाओ। आणि दुसरं काम सांगितलं की त्या लोकांना शिष्य बनवा. कहा तुम जाओ सारे जातियों को चेला बनाओ। आणि तो म्हटलं की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. तो यीशु को कौन चाहिए? येशूला कोण पाहिजे? शिष्य, शिष्य पाहिजे. अनुयायी चाहिए। आणि त्याला अनुकरण करणारे. उसके बाजू में बैठते हैं, उसके चरणों में बैठते हैं। आणि शिष्य त्याच्या बाजूला बसतात, त्याच्या चरणावरती बसतात. धर्म बदले हुए लोग नहीं चाहिए, परंतु उसके शिष्य यानी यीशु को पहने हुए चाहिए। आणि धर्म बदललेले लोक त्याला नको आहेत, परंतु त्याला शिष्य पाहिजे ज्यांनी प्रभू ख्रिस्ताला परिधान केले. मालूम हुआ? भले आपका नाम गौरवान्वित फर्नांडिस नहीं रखा तो भी चलेगा, तुमचं नाव फर्नांडिस नाही ठेवलं तरी चालेल. हाँ, लेकिन एटलीस्ट आप यीशु के शिष्य हो, भले आपका नाम कोई भी हो। आणि तुमचं नाव काही जरी असलं तरी तुम्ही येशूचे शिष्य असले पाहिजे. ये जरूरी है। और आप प्रभु चाहता है शिष्य कैसे यीशु के चरणों में रहता है, यीशु की सेवा करता है। आणि प्रभूचे शिष्य त्याच्या चरणावर असायचे, त्यांची सेवा करायचे. लिखा है कहाँ कहाँ गॉस्पेल देने के लिए कहा है? आणि कुठे कुठे सुवार्ता सांगायला सांगितलेली आहे. सारे जगत में, संपूर्ण जगामध्ये, सारे जातियों में, सर्व जातींमध्ये, तो सारी
जो संसार में फाइनेंशियली और सांस्कृतिक जो भी रुकावटें हैं वो सब दूर करने का उसको अधिकार है। आणि जगामध्ये जेवढे आर्थिक आणि सांस्कृतिक जेवढे अडथळे आहेत ते सगळे दूर करण्याचा अधिकार त्याला आहे. यीशु अपनी कलीसिया को इतनी अथॉरिटी और इतनी फाइनेंशियली ब्लेस करता है कि कलीसिया गॉस्पेल दे सकती है। आणि आज प्रभू श्री त्याच्या मंडळीला एवढा आशीर्वाद देतो आर्थिक रीतीने की आज मंडळी सुवार्ता सांगू शकते. और साथ साथ जो कुछ रुकावटें हैं वो भी दूर करता है, आणि त्यासोबतच जे काही अडथळे मार्गात आहेत ते पण दूर करतो. क्योंकि ये उसकी ओर से दी हुई आज्ञा है। का कारण की त्याच्याकडून दिलेली आज्ञा आहे. फिर उसके पीड़ितों को आज्ञा दिया पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा। आणि मग त्याने प्रेषितांना आज्ञा दिली की त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बपतिस्मा द्या. चौथा रविवार परमेश्वर ने आज्ञा दी उसके शिष्यों को बपतिस्मा की। आणि चौथ्या रविवारी प्रभू येशूने आज्ञा दिली त्याच्या शिष्यांना बपतिस्मा देण्याची. बपतिस्मा के लिए 3 नाम कंपल्सरी है। आणि बपतिस्मासाठी 3 नावं घेणं कंपल्सरी आहे. पिता पुत्र पुत्र पवित्र आत्मा. ओनली पिता नहीं चलेगा, फक्त पिता नाही चालणार, यानी ओनली यहोवा ये नहीं चलेगा, फक्त यहोवा नाही चालणार, ओनली जीसस नहीं चलेगा। आणि फक्त प्रभू येशूचं नाव नाही चालणार. तो तीनों नाम चाहिए। तीनही पण नाव पाहिजे. बपतिस्मा लेते समय पिता पुत्र पवित्र आत्मा ये तीनों नाम होना जरूरी है। आणि बपतिस्मा घेता वेळेस पिता पुत्र पवित्र आत्मा हे तिन्ही नाव असणं हमारा गरजेचं आहे. जो सिद्धांत है, हमारा जो डॉक्ट्रिन है बाइबल का और यीशु मसीह के परमेश्वर के राज्य का, पिता पुत्र पवित्र आत्मा। आणि आपला जो सिद्धांत आहे बायबलचा किंवा देवाच्या राज्याचा तो पिता पुत्र पवित्र आत्मा आहे. तो ओनली यहोवा नहीं, फक्त यहोवा साक्षी नाही शनिवार चालणार, वाले नहीं, शनिवार वाले नाही ओनली चालणार, जीसस वाले नहीं। फक्त ओनली जीसस वाले नाही हमारे चालणार. कैसे है पिता पुत्र पवित्र आत्मा। आणि आपला सिद्धांत काय पिता पुत्र पवित्र आत्मा. इसलिए अगर सोचो कभी आप गाँव गए आणि विचार करा तुम्ही जर कधी गावाला गेले, तो गाँव में जाते समय कोई भी ये भी चर्च है, ये भी चर्च है, ये भी चर्च है, ऐसा नहीं। आपको उसका पहला सिद्धांत कौन सा है ये पहले ढूंढो। आणि सगळे चर्च आहेत परंतु त्याचा सिद्धांत कोणता आहे तुम्ही पहिले क्या शोधा. उस चर्च का पिता पुत्र पवित्र आत्मा ये सिद्धांत है क्या? आणि त्याच्या मंडळीचा पाया पिता पुत्र पवित्र आत्मा आहे का, तो वो कलीसिया सही है। तर ती मंडळी योग्य आहे. लेकिन अगर हम एक सिर्फ यहोवा साक्षी करें, आणि फक्त यहोवा साक्षी शनिवार आहे, वाले शनिवार वाले अभी आहेत, तो नए माता माता निकले हैं, आता तर नवीन माता वगैरे निघाले, तो वो सब नहीं चलेगा। हे सर्व चालणार नाही. तो हम जब भी कहीं चर्च जाते हैं तो हमें ये पूछना होता है कि यहाँ कौन सा सिद्धांत है, पिता पुत्र पवित्र आत्मा है। आणि आपण ज्यावेळेस चर्च शोधतो किंवा नवीन चर्चमध्ये बघतो आपण त्यावेळेस आपण विचारायचं आहे की या मंडळीचा सिद्धांत पिता पुत्र पवित्र आत्मा आहे का. तो अगर है तो फिर हम उस कलीसिया में जा सकते हैं, अपना शब्द पालन कर सकते हैं। आणि जर आहे तर आपण त्या मंडळीमध्ये जाऊ शकतो, आपला शब्द दिवस पालन करू लेकिन वहाँ शकतो. नहीं है, परंतु तिथं नाहीये, ऐसा चर्च ही नहीं है पिता पुत्र पवित्र, आप अपने घर में प्रेयर करो, लेकिन ऐसे जगह में मत जाओ। आणि तिथं जर हा सिद्धांत नाही पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्ही आपल्या घरात प्रार्थना करा, परंतु अशा ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ नका. ऐसे जगह में ओनली जीसस ओनली यहोवा साक्षी, ऐसे में जगह मत जाओ। सोचे कि ध्यान दो, घर में बैठ के क्या करेगा, शब्द मेरा इधर तो इधर शब्द नहीं, उधर शब्द प्रभु बिल्कुल नहीं। अपना प्राण शैतान के हाथ में एकदम गलत जगह में मत दो, खेलने के लिए पढ़ने के लिए हॉल के जैसा नहीं करा। आणि आपला प्राण शैतानाच्या हातात खेळण्यासाठी देऊ नका. घर में बैठो, प्रेयर करो प्रभु के सामने बाइबल लेकर, जैसे आप जितना आप उसकी आराधना कर सकते हो। अगर चर्च नहीं है तो आणि जर मंडळी काय घेते बोला है घर में प्रेयर करो, नहीं तर तुम्ही मला जगाच आहे घरात प्रार्थना करा, तर तुम्हाला मंडळीमध्ये जायचंच आहे. अभी अगर कहाँ गए, अगर केरला गए तो हम केरला में वैसे ही चर्च ढूंढे थे। आणि आम्ही पण केरळमध्ये गेलो त्यावेळेस केरळमध्ये असंच मंडळी शोधलेली. पेंटिकोस्टल चर्च का भी डॉक्ट्रिन वही है, पिता पुत्र पवित्र आत्मा। आणि पेंटिकोस्टल चर्च में जाते, पेंटिकोस्टल चर्चचं डॉक्टरीन म्हणजे सिद्धांत हेच आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा, म्हणून आम्ही त्या चर्चमध्ये जायचो, इसलिए हम जाते, म्हणून आम्ही जायचो. उनके कुछ कंडीशंस होते थे जो उनमें एग्री नहीं होते। आणि त्याच्या काही शर्त होते त्याच्यामध्ये आम्ही सहभाग हम घेतो. प्रार्थना करके शब्द पालन करके अपने घर आते। आम्ही प्रार्थना करून शब्दादिवस पालन करून आपल्या घरी यायचो. तो ये याद रखो शब्द पालन करना है, परंतु लक्षात ठेवा शब्द रविवार पालन करायचं नहीं गवाना है। आणि रविवारचा दिवस व्यर्थ नाही घालवायचा. प्रभु ने रविवार को महत्व दिया है, प्रभूने रविवारच्या दिवसाला फार महत्व दिलेलं आहे. रविवार के दिन में ही दर्शन दिया। आणि रविवारच्या दिवशी त्याने दर्शन इस्राएल दिलं. देश में शनिवार ये शब्द दिन होते हुए भी यीशु जी उठने के बाद शनिवार को दर्शन नहीं दिया, रविवार को ही दर्शन दिया। आणि इस्रायल देशामध्ये शनिवारी शब्द असताना सुद्धा प्रभू येशू जिवंत झाल्याच्यानंतर शनिवारी दर्शन दिलं नाही, परंतु रविवारी दिलं. और इसीलिए सारी कलीसिया जब नई कलीसिया जब चालू हुई, प्रेरितों के काम अध्याय 2 के अनुसार, तो सभी कलीसिया कब इकट्ठा होती थी, रविवार को। आणि म्हणून प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मध्ये ज्यावेळेस मंडळी सुरू झाली त्यावेळेस सगळ्या मंडळ्या रविवारच्या दिवशी एकत्रित व्हायच्या. तो हम जाएंगे प्रेरितों के काम में, फिर आपको बताएंगे। तो फिर बाद में हम देखते हैं उसने आज्ञा पालन करने के लिए उन्हें क्या बोला, 20 वचन में, सब बातें उन्हें जो तुम्हें मैंने आज्ञा दी उन्हें मानना सिखाओ, मैं जगत के अंत तक तुम्हारे साथ हूँ। आणि 20 वचनामध्ये प्रभू येशू काय म्हणतात की मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते त्यांना आज्ञा पालन करायला शिकवा आणि युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. इसीलिए रविवार के दिन में शिक्षण दिया
किया जाता है, आपको सिखाया जाता है ये करना है, ये नहीं करना है, ये करना है। बहुत से लोग बोलते हैं ना, काय नाही लोक हे नका करू, हे नका करू, हे नका करू, हे करा, हे करा, हे करा, काय नाही लोग सांगते। तो हम नहीं बोलते, ये यहाँ प्रभु ने अपने प्रेरिताइयों को खास बोला कि रविवार के दिन में तुम्हें मेरे बारे में सिखाना है कि यीशु को क्या अच्छा लगता है, यीशु किससे खुश होता है, यीशु को कौन सी बातें जो अच्छी नहीं लगती वो मत करो। तो वही बात हम आपको सिखा दें। तो यहाँ जो कुछ सिखाया जाता है ये वचन के अनुसार रविवार के दिन में सिखाने को कहा। आणि म्हणून रविवारच्या दिवशी तुम्हाला शिक्षण दिलं जातं की प्रभूला काय आवडतं, काय नाही आवडत, तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं। रविवारच्या दिवशी या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगितल्या जातात। इसीलिए यहाँ लिखा है जगत के अंत तक मैं देखो फिर मैं तुम्हारे साथ रहूंगा। आणि म्हणून इथे लिहिलं आहे की बघा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत राहील। है ना। तो फोर्थ संडे को प्रभु ने प्रॉमिस किया मैं तुम्हारे साथ हूँ जगत के अंत तक, तुम्हें धोखा नहीं दूंगा, तुम्हें छोड़ूंगा नहीं, तुम्हें बीच में छोड़ के चला नहीं जाऊंगा, फेंक नहीं दूंगा, निकाल नहीं दूंगा, ऐसा नहीं, सदैव तुम्हारे साथ है। आणि म्हणून चौथ्या रविवारी प्रभू येशूने आपल्याला वचन दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत राहील, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, त्यागणार नाही, तुम्हाला फेकून देणार नाही किंवा तुम्हाला सोडून जाणार नाही, परंतु मी तुमच्या सोबत राहील। फोर्थ संडे में सबसे बहुत बड़ी आज्ञा जो प्रभु ने की, वचन आपको प्रॉमिस किया है, एकदम प्रॉमिस। देखो कोई कोई लोग छोड़ के चले भी जाएंगे आणि बघा कोणते कोणते लोक सोडून निघून पण जाते, यीशु ने आपको छोड़े, परंतु प्रभू तुम्हाला कधीच सोडणार नाही। आपके सुख के समय में आपको बहुत लोग मिलेंगे आणि तुमच्या सुखाच्या वेळेस तुम्हाला खूप लोक भेटतील, लेकिन आपके दुख के समय पे कोई नहीं रहेगा। परंतु तुमच्या दुःखाच्या वेळेस कोणी पण नाही आपके भेटणार, दुख के समय पर यीशु रहेगा, परंतु तुमच्या दुःखाच्या वेळेस तुमच्या सोबत प्रभू येशू असेल, कभी नहीं छोड़े, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, कभी भी नहीं। कधीच नाही। हालेलुया, ये उसका एक प्रॉमिस है आपको, आणि हा एक त्याचा वायदा आहे तुम्हाला, वो कभी नहीं तोड़ेगा, तो वायदा कधीच तो तोडणार नाही, कभी नहीं, कधीच आपके नाही। साथ रहेगा। तो नेहमी तुमच्या सोबत राहील। घोर अंधकार की तराई से भी जाते रहो, आणि तुम्ही संकटाच्या अंधकारातून जरी जात असाल सोचो सामने गुंडे भी होंगे, आणि विचार करा समोर कोणते लोक अभी असतील, वो आपके साथ रहेगा। तरी सुद्धा तो तुमच्या सोबत एक राहील। मर्डरर खड़ा है आपका मर्डर करने के लिए, आणि एक खुनी आहे तुमची हत्या करण्यासाठी उभा, तो उधर भी आप उसके और आपके बीच में प्रभु आपके साथ है। आणि त्याच्यात तुमच्यामध्ये प्रभू तुमच्या सोबत राहील। ये हमेशा याद रखना, हे नेहमी लक्षात आपको ठेवा। धोखा नहीं देगा, तो तुम्हाला कधी फसवणार आपको नाही, मरने नहीं देगा। तो तुम्हाला मरून देणार जिस नाही। ट्रेन में वो ट्रेन का एक्सीडेंट होने नहीं आणि देगा, तुम्ही ज्या ट्रेन मध्ये आहात त्या ट्रेनचं जिस कधी गाड़ी ऍक्सिडेंट में आप होणार, हो गाड़ी का एक्सीडेंट होने नहीं ज्या देगा। गाडीत तुम्ही आहात त्या गाडीचा ऍक्सिडेंट कधी अगर होणार नाही। ड्राइवर सोया है तो भी वो एक्सीडेंट होने नहीं देगा। आणि ड्रायव्हर जर झोपलेला आहे तरी सुद्धा प्रभू ऍक्सिडेंट होऊ देणार गाड़ी नाही। चलाते चलाते ड्राइवर सो जाते हैं, आणि कधी कधी गाडी चालताना ड्रायव्हर झोपून ऐसा जातात। हुआ है कि गाड़ी ड्राइवर चला जाता है, सो गया, अंदर से बहुत सारे 15-20 लोग थे। आणि असं झालेलं आहे की एक ड्रायव्हर गाडी चालवत असताना झोपून गेला आणि आतमध्ये 15-20 लोक होते। और सामने जो नहीं कि सरिया सब बाहर आते गाड़ी में 100 पैसे डाले हुए थे, आणि समोर असे शिगाणी भरलेल्या गाडी होती, ठोकने ही वाला था, तो ठोकणारच होता। प्रभु ने गाड़ी उधर बिठाई। प्रभूने गाडी तिथे थांबवली, ये प्रभु, आणि हा आपला प्रभू आहे। हालेलुया। तो हमारा प्रभु फेथफुल है, तर आपला प्रभू विश्वसनीय तो आहे, प्रभु फेथफुल है तो हम भी फेथफुल होना चाहिए। आणि प्रभू जर विश्वसनीय आहे तर आपण पण विश्वसनीय हमें असले हर पाहिजे। संडे चर्च आना चाहिए, आणि म्हणून प्रत्येक रविवारी आपण चर्चला आलं पाहिजे, हर रविवार को प्रथम प्रभु को आदर देना चाहिए। आणि प्रत्येक रविवारी आपण प्रभूला आदर दिला पाहिजे। नाम के लिए लेट आएंगे 12 बजे 12:30 बजे मुंह दिखाकर बैठेंगे, ऐसा नहीं करो, आणि नावासाठी येणार आणि 12:30-12 वाजता येणार तोंड दाखवून जाणार, असं नका करू। ऐसा नहीं। प्रभु का आराधना करने के लिए आओ, प्रभूची उपासना करायला प्रभु या, चाहता है आप प्रभु की उपासना करना। आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याची उपासना करावी। पहले दिन से बोला अंकल चपाती नहीं, मुझे उपासना करना है, मुझे प्रभु को भेंट देना है, मुझे प्रभु को मिलने जाना है, आनंदित करना है। दावीद क्या कहता है, जब किसी ने मुझसे कहा चलो प्रभु के घर चले तो मैं क्या करता था, उछल पड़ता था, कुली मारता था, है ना, बराबर है, खुश हो जाता था। दावीद एक राजा के जैसा एक व्यक्ति, एकदम राजा था ना, आणि दावीद राजा होता, लेकिन परमेश्वर के भवन में वो साधा व्यक्ति के जैसा, है ना, एकदम साधा बन जाता था, एकदम अपने आप को डाउन कर लेता था, देवाच्या मंदिरामध्ये एकदम साधारण व्यक्तीसाठी सारखं स्वतःला नम्र आणि दीन करायचं, है ना। तो इसलिए वैसे ही प्रभु चाहता है, आणि अशीच हम प्रभूची इच्छा जितना आहे। अपने आप को प्रभु के सामने लीन करेंगे उतना प्रभु ऊंचा उठाएगा। आणि जेवढं आपण प्रभू समोर स्वतःला दीन करून नम्र करू तेवढं प्रभू आपल्याला उंच करेल। तो आज प्रभु के वचन के अनुसार फोर्थ संडे को उत्तम मेंढपाल यानी एक अच्छा चरवाहा जो भेड़ों उसकी जो भेड़ है उन्हें ढूंढने के लिए निकला गलील में, और उसके चरवाहीगिरी की जो लाठी है उसने प्रेरितों के हाथ में दी कलीसिया बनाने के लिए। आणि मग आता चौथ्या रविवारी प्रभू येशू आपल्या मेंढरांना शोधासाठी गलील डोंगरावरती गेला आणि त्याची जी मेंढपाळाची काठी आहे ती त्याने प्रेषितांच्या हातामध्ये वो दिली। एक अच्छा चरवाहा है तो एक चांगला मेंढपाळ और आहे इसलिए वो हमारे बीच में उतर आता है, आणि म्हणून तो आपल्यामध्ये उपस्थित राहतो। है ना। उसकी भेड़
खराब बिगड़ी हुई लंगड़ के आई है, त्याची मेंढराशी खराब झालेली आहे, बिघडलेले आहेत, घायल झालेले आहेत, लंगडत तो येतात लाके हमें उसके पास आई है तो चंगाई कर, आणि त्याच्या जवळ आलेले आहे तर तो आरोग्य देतो से उसके पास आ, आणि म्हणून त्याच्या जवळ येतो, उससे दूर नहीं हो। त्याच्यापासून लांब होऊ नका. यही रोज संडे बताता है। आणि हा 14 रविवार सांगतो. प्रभु आपको आशीष दे। प्रभु तुम्हाला आशीर्वादित तो करो. आज भी प्रभु ने हमें रविवार का महत्व बताया है। आणि आजही प्रभूने आपल्याला रविवारचं महत्व सांगितलेलं आहे. बहुत सारे कलीसिया में रविवार के दिन में बपतिस्मा होता है। आणि म्हणून खूप साऱ्या मंडळांमध्ये रविवारच्या दिवशी बपतिस्मा हम ही नहीं करते, हम यहाँ नहीं करते, हम तो अलग दिन में करते हैं। आणि आम्ही करत नाही, रविवारी वेगळ्या दिवशी होता करतो. है संडे सर्विस होने के बाद, होता है चर्चेस में संडे सर्विस के बाद बपतिस्मा कराते हैं। आणि खूप साऱ्या मंडळांमध्ये रविवारची प्रार्थना झाल्याच्या नंतर बपतिस्मा करवतात. रविवार के दिन में शिक्षण दिया जाता है। आणि रविवारच्या दिवशी शिक्षण दिलं जातं. जैसे आप जो वचन सुनते हो ये एक शिक्षण है। आणि म्हणून तुम्ही हे जे वचन ऐकत ते देवाचं शिक्षण आहे. सही, जैसे आप बच्चे स्कूल में गए हैं, आणि मुलं शाळेत जातात, सीखते हैं, ते शिकतात. वैसे हम यहाँ आकर सीखते हैं। तसंच आपण इथे येऊन शिकतो. हालेलुया, हालेलुया, प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला और आशीर्वाद प्रार्थना करो. करें। आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से आज के चौथे रविवार में भी प्रभु पवित्र पिता तूने एक महान आज्ञा दी है कि जाओ सारे जगत में सुसमाचार सुना, उन्हें पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा देकर मेरा चेला बनाओ और उन्हें मेरी आज्ञा मानना सिखाओ, मेरे बारे में सिखाओ, मैं जगत के अंत तक तुम्हारे साथ रहूँगा। पापा पवित्र पिता एक ग्रेट कमीशन तूने हम सभी को दिया है प्रभु। अब ये भी रविवार का ही दिन था जिस दिन तूने तेरे शिष्यों को दर्शन दिया। अब्बा हम धन्यवाद देते हैं प्रभु को, हमारा बहुत अच्छा चला है जिसने अपना प्राण देकर हमें बचाया। और तू कितना अच्छा प्रभु है कि हम किसी लायक के न रहने के बावजूद भी जब हम तेरे पास आते हैं फिर से तू अपना बेटा बना लेता है, बेटी बना लेता है, फिर से हमें वो स्थान दे देता है। ऐसे कितने लगातार कितने सालों से हो रहा है प्रभु, ऐसा एक दिन दो दिन का नहीं, तो बहुत अच्छा है प्रभु, बहुत अच्छा। मैं बहुत धन्यवाद देती हूँ। आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना, शबा दिन की सारी आशीष देना, रविवार दिन की तरह महत्व का दिन है, इन्हें समझने के लिए मदद करना, हल्के में न ले, सहायता करना, इन्हें बहुत आशीष देना, आंखों के पुतले के समान संभालना। आज तेरे जो बेटे बेटियां खो गए हैं इस संसार में प्रभु, रविवार का महत्व जो पहला दिन हमारे दिन का शुरुआत, हमारी पहली दिन की शुरुआत जो होती आज के दिन से होती है, ये महत्व तेरे बच्चों को भी समझने के लिए मदद करना, सुधी लेना। इन्होंने वचन सुना है, इन्हें बहुत आशीष देना, आंखों की पुतली के समान संभाल देना, रक्षा करना, अनुग्रह करना, शांति देना, शक्ति देना, बल देना, और प्रभु इन्हें बहुत आशीष करना, इन्हें अपने सुरक्षित से घर पर पहुँचा। सारा सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देता हूँ। प्रभु यीशु मसीह के मीठे